पण ती अलंकार झाली आहे, त्यामुळे काय उत्तम तिने सादर केलं. आणि परत एकदा टाळ्या नक्की क्रांतीसाठी मागून घेईन. आणि हे सारे कलाकारही तिच्या साथीने अप्रतिम त्यांनी वादन केलं. यानंतर अभंगांची एक मेडली आपण ऐकणार आहोत. अर्थात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुप्रसिद्ध केलेले हे सगळे अभंग आहेत आणि भक्तिगीतं आहेत. गदिमांचं पहिलं गाणं आहे, त्यानंतर संत नामदेवांची रचना आहे आणि संत एकनाथांची रचना आहे. पहिलं गदिमांचं गीत हे पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं गुळाचा गणपती या चित्रपटातलं आहे. आणि नंतरची राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली संत रचना आहेत. तीनही संतच म्हणूया, कारण भीमसेनजी असं सांगतात की त्यांच्या संतवाणी या कार्यक्रमामध्ये हे पहिलं गाणं त्यांना घेता यायचं नाही, कारण ते गदिमांनी लिहिलेलं होतं. पण ते इतकं सुप्रसिद्ध होतं की सगळ्या रसिकांकडून त्या गाण्याची फरमाईश यायची. अर्थात इंद्रायणी काठी आपण सगळ्यांनी ऐकलेलं हे गाणं. या दोघीजणी आपल्यासमोर सादर करतायत मृदुला आणि तन्मयी. मृदुला ही विशारदची तयारी करते आणि तन्मयीचे अलंकार प्रथम झालेले आहे. या दोघींकडून ही भीमसेनजींची अप्रतिम गीतं ऐकूया. जय